नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुणे कारागृहचा 9 एप्रिल रोजी झालेला पेपरचे जीकेचे प्रश्न बघणार आहोत. हा बी सेट आहे मित्रांनो. बी सेट वरती आपण आज जीकेचे प्रश्न बघणार आहोत आणि बाकीचे राहिलेले मराठी, बुद्धिमत्ता व मॅथ याचे प्रश्न आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला काय विचारण्यात आला होता, द्राक्षांच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर द्राक्षांच्या अभ्यासाला ऑप्शन क्रमांक 1 विटिकल्चर असे द्राक्षांच्या अभ्यासाला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 2 काय आहे, 9वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2025 मधील विजेता संघ कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 भारत देश हा 9वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धाचा विजेता संघ आहे. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? तर दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री हे ऑप्शन क्रमांक 2 रेखा गुप्ता हे दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 4 काय आहे, खालीलपैकी कोणता दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो. आपण फक्त मोजून 10 ते 12 व्हिडिओ बनवलेले आहेत आणि या 10 ते 12 व्हिडिओमध्ये जीकेचे एकूण 6 ते 7 प्रश्न आलेले आहेत मित्रांनो या पेपरमध्ये. ज्यांनी आपले व्हिडिओ बघितले असतील ना मित्रांनो, त्यांचा नक्कीच या पेपरमध्ये फायदा झालेला असेल. प्रश्न क्रमांक 5 काय आहे, सन 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अशोक सराफ यांना 2023च्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे. हा देखील प्रश्न आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 काय आहे, लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार हे सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 7 काय आहे, पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वारदिवसा कोणत्या दिशेला सुरू होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम दिशेला दिवसाची आंतरराष्ट्रीय वारदिवसा सुरू होते. इथं प्रश्न आला असता, पृथ्वीवरील नवीन दिवस आंतरराष्ट्रीय वारदिवसा कोणत्या दिशेला सुरू होते असा प्रश्न आला असता तेव्हा तुम्ही पूर्व उत्तर दिले असतं. पण इथे फक्त पृथ्वीवरील दिवस आंतरराष्ट्रीय वारदिवसा कोणत्या दिशेला सुरू होते असा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पश्चिम. इथं जेव्हा नवीन हा शब्द आला असता मित्रांनो, तेव्हा याचे उत्तर राहिलं असतं पूर्व दिशा. याचे योग्य उत्तर आहे फक्त आता पश्चिम दिशा. फक्त एका शब्दामुळे हा प्रश्न बऱ्याच मुलांचा चुकलेला असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 काय आहे, चौसा ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर चौसा ही जी जात आहे ती आंबा या पिकाशी संबंधित आहे मित्रांनो. हा प्रश्न मागील जे 2023 चे पोलीस भरती झाले मित्रांनो, त्याच्यामधील हा प्रश्न घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगत असतो, मागील प्रश्न पत्रिकांचा अभ्यास नक्की करा. येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे हा मागील प्रश्न पत्रिकामधला प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे आंबा. प्रश्न क्रमांक 9 काय आहे, खालीलपैकी कोणता पर्वत वली पर्वत नाही? तर याचे योग्य उत्तर आहे अरवली. अरवली हा वली पर्वत नाही मित्रांनो. हा अविशिष्ट पर्वत आहे मित्रांनो. अविशिष्ट पर्वत आहे. हे बाकीचे वली पर्वत आहे. सातपुडा, हिमालय व रॉकी हे वली पर्वत आहे आणि अरवली हा वली पर्वत नाही. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10 काय आहे, भारताचे स्थान पृथ्वीवरील टिंबटिंब गोलार्धात आहे. तर भारताचे जे स्थान आहे मित्रांनो ते पृथ्वीवर उत्तर पूर्व दिशेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. उत्तर पूर्व दिशेला भारताचे स्थान पृथ्वीवर आहे. प्रश्न क्रमांक 11 काय आहे, द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिलेला आहे. हा प्रश्न देखील आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12 काय आहे, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी टिंबटिंब राखीव जागा ठेवण्यात आलेला आहे. तर महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% जागा राखीव ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 काय आहे, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय?
तर लोकशाहीचा गाभा म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 सत्तेचे विकेंद्रीकरण म्हणजे लोकशाहीचा गाभा होय. हा देखील 2023च्या जे झालेला प्रश्नपत्रिका आहेत मित्रांनो, ते मागील प्रश्नपत्रिकामधील प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 काय आहे? निवडणूक आयुक्तांची नेमणूक टिंबटिंब करतात. तर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती हे करतात. हा प्रश्न देखील आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 काय आहे? शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब क्रांती करण्यात आलेली होती. तर अन्नधान्यासाठी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हरित क्रांती करण्यात आलेली होती. प्रश्न फक्त मोठा बनवलेला आहे मित्रांनो. इथं फक्त आपल्याला अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी कोणती क्रांती सुरू करण्यात आली होती असा प्रश्न आला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अन्नधान्य स्वयंपूर्ण बनवण्यासाठी हरित क्रांती करण्यात आलेली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 काय आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता? तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा यवतमाळ जिल्हा हा आहे. प्रश्न क्रमांक 17 झिरो माईल कोणत्या शहराला म्हटले जाते किंवा झिरो माईल कोणत्या शहरात आहे असा प्रश्न आला आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर शहरात झिरो माईल आहे. प्रश्न क्रमांक 18 काय आहे? पृथ्वी 24 तासात किती रेखावृत्त फिरते? तर पृथ्वी ही 24 तासात 360 रेखावृत्त फिरते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 ज्यूल हे कोण टिंबटिंबाचे एकक आहे? तर ज्यूल हे ऊर्जेचे एकक आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 काय आहे? प्रश्न क्रमांक 20 काय आहे? बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे? तर बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट. काय? सोडियम बायकार्बोनेट हे बेकिंग सोड्याचे नाव आहे. हा प्रश्न देखील आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21 काय विचारण्यात आलेला आहे? आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहे? तर आधुनिक आवर्त सारणीत अधातू हे पी खंडात आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 काय आहे? अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनिकची संख्या किती आहे? तर अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ही ऑप्शन क्रमांक 1 एवढी बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या असते. प्रश्न क्रमांक 23 काय आहे? महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील पुणे करार कोणत्या जेलमध्ये झाले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येरवडा जेलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात पुणे करार झालेला होता. पुणे करार हा 1932 साली झालेला होता मित्रांनो. महत्वाचा प्रश्न होता. पुणे जिल्ह्यावरती आधारित होता व येरवडा जेलशी आधारित होता म्हणून हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 24 काय आहे? भारतातील सर्वात मोठी जेल खालीलपैकी कोणते आहे? तर भारतातील सर्वात मोठे जेल आहे ऑप्शन क्रमांक बी तिहार जेल दिल्ली येथे आहे. आणि भारतातील सर्वात मोठी जेल आहे तिहार जेल दिल्ली येथे भारतातील सर्वात मोठी जेल. प्रश्न क्रमांक 25 काय आहे? महाराष्ट्राचे कारागृह विभाग मंत्रालयातील कोणत्या विभागांतर्गत आहे? तर कारागृह विभाग हे ऑप्शन क्रमांक 2 गृह विभागांतर्गत महाराष्ट्राचे कारागृह विभाग येते मित्रांनो. अशा प्रकारे आपण जीकेचे 25 प्रश्न बघितले आहे मित्रांनो. याच्या पुढच्या व्हिडिओ मराठी गणित बुद्धिमत्ता यावर येतील म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात. आणि आपण जे व्हिडिओ बनवले होते मित्रांनो त्याच्यापैकी जवळपास 6 ते 7 प्रश्न हे या पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे. फक्त आपण 10 ते 12 व्हिडिओ बनवले आहेत. त्याच्यापैकी 6 ते 7 प्रश्न हे या पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते मित्रांनो. नक्कीच जे मुलांनी व्हिडिओ पाहिले असतील त्यांना या प्रश्नांचा फायदा झाला असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.